मूर्त मूर्तिमंत तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे. राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर नानाजी समाजकार्याकडे वळले. डॉक्टर हेडगेवारांप्रमाणेच नानाजींच्या आयुष्यातील दुसरी आदरणीय व्यक्ती म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नानाजींनी पंडित दीनदयाळ शोध संस्थान या नावाची एक संस्था स्थापन केली. गोंडा, बीड आणि चित्रकूट या 3 प्रकल्पांच्या कार्याला नानाजींनी प्रारंभ केला. एखाद्या प्रकल्पाची सुरुवात करताना त्याची आवश्यकता, तिथला परिसर, तिथले लोक या सगळ्यांचा विचार करून ते त्याचं आयोजन करून नंतर त्याचा शुभारंभ करत. गोंडा जिल्हा मागासलेला होता. नानाजींनी सदाचार, शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन या चतुसूत्रीचा आधार घेऊन काम सुरू केलं. सर्वप्रथम कूपनलिका खोदण्याचं काम हाती घेऊन गावातील सर्वांसाठी पाण्याची सोय केली. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र, जयप्रभा ग्राम, ग्रामीण आरोग्य विभाग, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अशा अनेक योजना राबवल्या. प्रत्येक हाताला देऊ काम, प्रत्येक शेतीला देऊ पाणी, नवरी बनून पुन्हा सजेल ही धरती राणी हा नारा नानाजींनी तेव्हा घोषित केला आणि तो शेवटपर्यंत उपयोगी ठरला. सामाजिक आर्थिक विकासाबरोबरच माणसाचा आध्यात्मिक विकासही महत्त्वाचा असतो. नानाजी भक्तीचे मानवी जीवनातील महत्त्व जाणून होते. त्यामुळे नानाजींनी गोंडा प्रकल्पात भक्तिधामची स्थापना केली. नानाजी म्हणतात की भक्तिधाम हे ग्राम पुनर्रचनेचं अभिन्न अंग आहे. गोंडा जिल्ह्यातील नानाजींनी कायापालट केलेल्या या प्रकल्पाचे देश विदेशातून नुसतं कौतुकच झालं नाही, तर तो प्रकल्प पाहण्यासाठी लोक येत असतात. गोंडा प्रकल्पानंतर नानाजींनी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील लोकांचाही पाणी, शेती आणि शिक्षण या दृष्टिकोनातून विचार केला. तिथे पाण्याकरता धन्यता अभियान आणि शिक्षणाकरता गुरुकुलम असे अनेक प्रकल्प सुरू केले. आज बीड जिल्ह्यातील सर्व प्रकल्प स्वावलंबी आहेत. गोंडा आणि बीड प्रकल्पानंतर नानाजींच्या स्वभावाप्रमाणे ते स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. वयाच्या 60व्या वर्षी लोक निवृत्तीच्या विचारात असतात, पण नानाजी हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे नानाजींचं समाजकार्य थांबलं नाही. आता प्रवास सुरू झाला तो चित्रकूटचा. चित्रकूट ही प्राचीन काळापासून कल्याणकारी तपोभूमी आहे. प्रभू रामचंद्रांच्या 14 वर्षाच्या वनवासातील एक तप वास्तव्य त्यांनी चित्रकूट येथे केलंय. चित्रकूटचं आध्यात्मिक महत्त्व, निसर्ग सौंदर्य, नानाजींची रामभक्ती या गोष्टींबरोबरच या चित्रकूटसाठी नानाजींची गरज आहे असे अनुसूया आश्रमाचे महंत भगवानानंद स्वामी यांनी त्यांना सांगितलं आणि स्वतःची 170 एकर जमीनही दिली. भारतातील खेड्यांचा जोपर्यंत सर्वांगीण विकास होणार नाही तोपर्यंत भारत संपूर्णरित्या मूलभूत परिवर्तनाच्या प्रवाहात सहभागी होऊ शकणार नाही, हे सत्य साऱ्या विचारवंतांनी उराशी बाळगलं होतं. याचा विचार करूनच नानाजींनी सर्वांना शिक्षण मिळावं म्हणून महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोद्योग विश्वविद्यालयाची स्थापना केली. सर्वांगीण विकास मग तो खेड्याचा असो अथवा शहराचा, त्यासाठी शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण आणि प्रसार या 4 स्तंभावर लक्ष देऊन विश्वविद्यालयाची सुरुवात केली. सर्व प्रकारचं शिक्षण उपलब्ध करून देऊन अवघ्या 2 वर्षांच्या काळात नानाजींनी विश्वविद्यालय उभं केलं. तसंच ग्रामीण विकासास उपयुक्त असे अनेक जोड प्रकल्पही सुरू केले. नानाजींचं स्वप्न साकार होत होतं, पण म्हणतात ना, मेहनत करणाऱ्याची देव परीक्षा पाहत असतो, तसंच काहीसं झालं. राज्यात सत्ता परिवर्तन झालं आणि सुरळीत चालू असलेल्या कामात खोडा घालण्यास सुरुवात झाली. पण नानाजी निराश झाले नाही. त्यांना जे साध्य करायचं होतं त्यासाठी त्यांनी दीनदयाळ शोध संस्थेद्वारे एक प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. रामनाथ आश्रमशाळा,
परमानंद आवासी हरिजन विद्यालय, गुरुकुलम अशा शाळा सुरू केल्या. शैक्षणिक अनुसंधान केंद्रांतर्गत रसशाळा, गोशाळा, ग्रंथालय, सभागृह अशा विविध सुविधांचा समावेश होता. ग्रामीण लोक साक्षर व्हावेत, तरुणांना समान संधी मिळावी, रोजगार उपलब्ध व्हावे, त्यांचा विकास व्हावा हा हेतू लक्षात घेऊन उद्यमिता विद्यापीठाची स्थापना झाली. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या विकासासाठी कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा अभाव लक्षात घेऊन पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना अंमलात आणली. जनशिक्षण संस्थानातर्फे तळागाळातील पीडित अशिक्षित लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना स्वयंरोजगार उपलब्ध झाले. या सगळ्याचा परिणाम असा झाला की खेड्यातील स्त्री आणि पुरुष साक्षर झाले, तरुणांना समान संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे व्यक्ती बेरोजगार राहिली नाही, गावात एकही माणूस भुकेला राहिला नाही. पाण्याची समस्या सोडवल्यामुळे शेतकरी आनंदाने शेती करू लागला. लोकांच्या आरोग्यासाठी लागणाऱ्या सुविधा, आधुनिक उपकरणे उपलब्ध असल्यामुळे रोगाचं निदान होण्यास सुरुवात झाली. स्वच्छता, वृक्ष लागवड यामुळे गावे सुजलाम सुफलाम दिसायला लागली. गावातील लोक आर्थिक, औद्योगिक, सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी होत गेले आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत झाली. चित्रकूटमध्ये असुरक्षितता होती, पण वाल्याचा वाल्मिकी झाला. तसंच तिथले डाकूही नानाजींच्या सहवासातून सन्मार्गाला लागले असं म्हणता येईल. दीनदयाळजींच्या एकात्म मानवदर्शन तत्वज्ञानाच्या प्रभावानं नानाजी कार्य करत राहिले. आधुनिक काळात सर्वांच्या जीवनात आदर्श समोर ठेवण्यासाठी चित्रकूटमध्ये रामायणातील 32 प्रसंगांची निवड करून रामदर्शन साकारलेले आहे. बहुआयामी, बहुअंगी नानाजींनी त्यांचं कर्मस्थान असलेल्या चित्रकूट येथे 27 फेब्रुवारी 2010 रोजी अखेरचा श्वास घेतला. समाजासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या नानाजींना त्रिवार वंदन. ओम शांती शांती शांती. बहुआयामी बहुगुणी तो सेवक दीन जनांचा. बहुआयामी बहुगुणी तो सेवक दीन जनांचा. राष्ट्राचे परिवर्तन करण्या, राष्ट्राचे परिवर्तन करण्या, घडवी विकास खेड्यांचा. बहुआयामी बहुगुणी तो सेवक दीन जनांचा. शिक्षण वा आरोग्य असो, रोजगार वा उद्योजक. शिक्षण वा आरोग्य असो, रोजगार वा उद्योजक. गावे झाली सुजलाम सुफलाम, गावे झाली सुजलाम सुफलाम. प्रश्न सोडवी पाण्याचा. बहुआयामी बहुगुणी तो सेवक दीन जनांचा. सदाचारणी स्वावलंबन, त्याग आणि सहकार्य. सदाचारणी स्वावलंबन, त्याग आणि सहकार्य. अन्याया प्रतिकार करूनी, अन्याया प्रतिकार करूनी. पथ धरिला भूदानाचा. बहुआयामी बहुगुणी तो सेवक दीन जनांचा.
हा लेख मला विवेक प्रकाशनच्या हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ग्रंथातून प्राप्त झाला आहे. हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडले असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख समस्त संघ स्वयंसेवकांना, संघाच्या हितचिंतकांना आणि समाजातील सज्जन शक्तीपर्यंत आपण पोहोचवावा ही सादर सप्रेम विनंती. आपण जर बेल बटन दाबलं तर माझ्या चॅनेलवरील नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहजगत्या पोहोचेल याची खात्री बाळगा. हा व्हिडिओ पूर्णतः पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी, देशकार्यी विरमुदे, देशकार्य